बातमी येते नाशिकमधून। एका बालिकेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्यानं गेल्या 24 तासांपासून धुमसणारा नाशिक जिल्हा हळूहळू पूर्वपदावर येतोय। मध्यरात्रीनंतर आंदोलन थांबवण्यात आलं। सध्या मुंबई नाशिक वाहतूक खुली करण्यात आली आहे। रस्त्यांवर सध्या शुकशुकाट देखील पाहायला मिळतोय। सागर वैद्य आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, तणाव हळूहळू निवळल्याचं कळतंय, काय अधिक माहिती आहे? नक्कीच काल जवळजवळ रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत घोटी आणि गोंदे शिवारामध्ये आंदोलन सुरू होतं आणि त्याच्यामुळे संपूर्ण महामार्ग जो आहे तो पूर्णपणे बंद होता। परंतु सुदैवाने मध्यरात्रीनंतर हा तणाव काहीसा निवळला आणि गेल्या 24 तासापासून बंद असलेला नाशिक मुंबई महामार्ग जो आहे तो आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे। परंतु दुर्दैवाने तणावाच्या परिस्थितीमुळे फारशी वर्दळ रस्त्यांवर पाहायला मिळत नाहीये। परंतु तणाव काहीसा कमी झालाय ही आशादायक चित्र आहे। दुसरीकडे ज्या घटना काल मागच्या 24 तासात जिल्ह्यात झाल्या, तणाव, जाळपोळ, तोडफोडीच्या घटना, त्याच्यामुळे आज जे आहे ते नाशिक शहरातल्या बहुतांश शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। त्याच्यामुळे सुरक्षेच्या कारणावरून लहान मुलांच्या सुरक्षेचा विषय प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी बहुतांश शाळांनी आज सुट्टी जाहीर केलेली आहे। दीपक। सागर, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।